हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू युगंधर ट्युटोरियल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रूफ दॅट टाईपचे क्वेश्चन्स. हा व्हिडिओ ट्रिग्नॉमेट्रीचा लास्टचा व्हिडिओ होणार आहे आणि यानंतर मी सर्कल ह्या टॉपिकला सुरुवात करतो आहे. सो ट्रिग्नॉमेट्रीचे हे प्रूफ दॅटचे क्वेश्चन करण्या अगोदर तुम्हाला हे फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक आहे. जर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा ते व्हिडिओ तुम्हाला दिसतील. सो पहिल्यांदा ते व्हिडिओ बघा आणि त्यानंतर या व्हिडिओकडे या. सो सुरुवात करूया आपण पहिल्या क्वेश्चनपासून. इथे दिलं आहे साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा हे सेक थीटा आहे हे प्रूव्ह करायचं आहे. यासाठी आपण पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. सो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा इंटू कॉस थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. ओके, ह्या कॉसनं आपण इथं मल्टिप्लाय करतोय आणि ते साइन स्क्वेअर थीटामध्ये ॲड करतोय. सो इथं आपल्याला मिळणार आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता जर आपण न्यूमरेटरकडे बघितलं तर इथं एक फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला इथं अप्लाय केल्यानंतर वरती 1 येतं आहे आणि खाली येते अपॉन कॉस थीटा. आणि आपल्याला माहिती आहे 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. हेन्स प्रूव्ड. ओके, हे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन जे आहेत हे सोपे आहेत. तुम्हाला एकदा ह्यांची मेथड कळाली की हे क्वेश्चन काय अवघड नाही आहेत. किमान पहिले 6 क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. 7 पासून ते 12 पर्यंतचे क्वेश्चन थोडेसे ट्रिकी आहेत, पण तुम्ही ते एकदा समजून घेतले की तुम्हाला ते कायमचे लक्षात राहतील. सो इथं दुसरा क्वेश्चन आहे कॉस स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा आणि इथं ह्याचं आपण सेक स्क्वेअर थीटा लिहितो इंटू सेक स्क्वेअर थीटा. हे जे त्यांचे स्क्वेअर आहेत हे आपण ब्रॅकेटमध्ये घेऊया. सो कॉस थीटा इंटू सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे सेक थीटा म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा. देअरफॉर कॉस थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. सो ह्या कॉसला हे कॉस कॅन्सल होतं आहे आणि आपल्याला मिळतं आहे 1 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर ॲन्सर इज 1. आणि इथं आपण लिहायचं शब्दामध्ये हेन्स प्रूव्ड. सो इथं थर्ड क्वेश्चन आहे इन रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. सो इथं हे रूट दिसतंय म्हणजे आपल्याला इथं रॅशनलायझेशन करायला लागतं आहे. सो बाय रॅशनलायझेशन ओके, रॅशनलायझेशन करायचं म्हणजे काय, तर हे जे डिनॉमिनेटर आहे याच्या इथं प्लस आहे ना, ह्याच्या जागी आपण मायनस द्यायचं आणि न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला त्याने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आता बघा 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. आता इथं प्लस आहे, प्लसच्या जागी आपण मायनस घेऊन मल्टिप्लाय करायचं. जे 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. आता बघा इथं दोन्हीचे साइन सेम आहेत त्यामुळे त्यांचे ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे. देअरफॉर 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा. तर हे कसं आलं यासाठी तुम्ही ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करून बघू शकता, पण हे जनरली असं लक्षात ठेवायचं. ओके, सो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्याचा आपण मॉडिफाय करूया. सो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे जर आपण हे साइन स्क्वेअर थीटा या बाजूला घेतलं तर ते मायनस होणार आहे. देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे बघा आता डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आहे, याच्या जागी आपण कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो. देअरफॉर 1 मायनस साइन थीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. आता इथं बघा इथं जे स्क्वेअर आहे याला हे स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे आणि इथं आपल्याला मिळतं आहे 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, आता हे जे कॉस थीटा आहे हे आपण
1ला आणि साईनला सेपरेट करूया, म्हणजे आपण डिनॉमिनेटर इथं सेपरेट करतोय. देअरफॉर 1/cos थिटा मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. तर आपल्याला माहिती आहे 1/cos थिटा म्हणजेच हा सेक थिटा असतो आणि साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा असतो. सो इथं LHS जी आहे ती RHSला प्रूव्ह झालेली आहे. तर खाली शब्दात लिहायचं हेन्स प्रूव्ड. सो फोर्थ क्वेश्चन आहे इन ब्रॅकेट सेक थिटा मायनस कॉस थिटा मल्टिप्लायड बाय इन ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इज इक्वल टू टॅन थिटा अँड सेक थिटा. मग ह्या जर क्वेश्चनचं तुम्हाला अप्रोच माहीत नसेल तर बहुतांश मुलं काय करतात तर ह्या ब्रॅकेट्सची मल्टिप्लाय करतात. पण ब्रॅकेट्सना मल्टिप्लाय करायची काहीही गरज नसते. आपण सेक थिटाला 1/cos थिटा लिहू शकतो आणि इथं मायनस कॉस थिटा आणि कॉट थिटाला आपण काय लिहितो तर कॉस थिटा अपॉन साईन थिटा आणि याच्या बरोबर उलटं टॅन थिटाचं साईन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, सो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ह्या कॉसने ह्या कॉसला मल्टिप्लाय केल्यानंतर कॉस स्क्वेअर होणार आहे. सो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा आणि या ब्रॅकेटमध्ये मिळणार आहे याने याला मल्टिप्लाय करायचं प्लस याने याला मल्टिप्लाय करायचं. सो आपल्याला मिळतं आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा अपॉन साईन इंटू कॉस. साईन थिटा इंटू कॉस थिटा. देअरफॉर आता बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा हे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. हे जर आपण कॉस या बाजूला घेतलं तर याचं प्लसचं मायनस होणार आहे. देअरफॉर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा आणि इथं बघा साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो 1 अपॉन साईन थिटा इंटू कॉस थिटा. तर इथं लक्ष द्या, इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, जसं इथं साईनचा स्क्वेअर आहे आणि इथं खाली साईन थिटा आहे. सो या साईन थिटाला इथला एक साईन थिटा कॅन्सल होणार आहे आणि इथं आपल्याला मिळतं 1 अपॉन साईन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. सो साईन थिटा अपॉन कॉस थिटा हे टॅन थिटा असतं. देअरफॉर टॅन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा हे सेक थिटा असतं. देअरफॉर सेक थिटा. हेन्स प्रूव्ड. फिफ्थ क्वेश्चन आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. मग इथं काय करायचं आहे, कॉटला आणि टॅनला आपण सिम्प्लिफाय करायचं आहे. म्हणजे कॉट थिटा येतो कॉस थिटा अपॉन साईन थिटा प्लस टॅन थिटा येतो साईन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, आता कॉसने कॉसला मल्टिप्लाय करायचं आणि साईनने साईनला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच आपण क्रॉस प्रोडक्ट घेतो आहे. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा अपॉन साईन थिटा इंटू कॉस थिटा. सो आपल्याला माहिती आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा 1 असतो आहे. देअरफॉर 1 अपॉन साईन थिटा इंटू कॉस थिटा. सो आपण हे सेपरेट करून घेऊया. देअरफॉर 1 अपॉन साईन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा आणि हे आपल्याला मिळतं आहे 1 अपॉन साईन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. हेन्स प्रूव्ड. हे सिंपल क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 6 पर्यंतचे सगळे सिंपल आहेत आणि एकाच अप्रोचने सॉल्व्ह होतात. तिथून पुढचे थोडेसे स्लाइटली डिफिकल्ट आहेत, पण ते तुम्हाला मी समजावून सांगतो आणि ते तुम्हाला एकदा समजले की पुढं ते अगदी सोपे जातात. सो 6th क्वेश्चन आहे 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. तर या क्वेश्चनसाठी रॅशनलायझेशन वापरायचं आहे. रॅशनलायझेशन म्हणजे मधली साईन अपोजिट करून न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणे. सो डायरेक्ट मी लिहितो आहे बाय रॅशनलायझेशन 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे सेक थिटा प्लस टॅन थिटाने.
फोर सेक थीटा प्लस टॅन थीटा. सो वरती ॲज युजल सेक थीटा इंटू टॅन थीटाने 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर तेच येणार आहे. सो सेक थीटा प्लस टॅन थीटा अपॉन, इथं लक्ष द्या, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, त्यामुळे ह्या दोघांचा सुद्धा स्क्वेअर होणार आहे आणि मध्ये साईन मायनस असणार आहे. देअरफॉर सेक थीटा, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आणि आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. सो इथं लिहून घेतो मी 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. सो आपण हे टॅन या साईडला गेल्यानंतर ते मायनस होणार आहेत. देअरफॉर 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. हे डिनॉमिनेटर बघा इथं सेम दिसतंय, त्या जागी आपण 1 पुट करू शकतो. देअरफॉर सेक थीटा प्लस टॅन थीटा अपॉन 1 म्हणजेच सेक थीटा प्लस टॅन थीटा. आणि इथं लिहायचं हेन्स प्रूव्ड. 7th क्वेश्चन आहे सेक रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस रेस टू 2 थीटा. हा क्वेश्चन चुकलेला आहे. इथं सेक रेस टू 4 थीटा जर असलं तर आपलं ॲन्सर येत नाही आहे, हे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. आणि रिअल क्वेश्चन आहे साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. इथं हे सेकच्या जागी साईन जर असलं तरच आपलं ॲन्सर बरोबर येतं आहे. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे लक्षात ठेवा. सो आपण पहिल्यांदा काय करूया की स्क्वेअर स्क्वेअर करूया. सो साइन स्क्वेअर थीटाचा होल स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटाचा होल स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण ही प्रॉपर्टी वापरणार आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट इंटू ए मायनस बी ब्रॅकेट. सो इथं आपण तेच वापरूया. सो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाचं ब्रॅकेट म्हणजे प्लस असलेलं ब्रॅकेट आणि त्यानंतर मायनस असलेलं ब्रॅकेट आणि इंटू साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. सो इथं आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 येणार आहे. सो 1 इंटू साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. सो आपल्याला आणखीन माहिती आहे की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग आपल्याला जर साइन स्क्वेअरसाठी पाहिजे असेल म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे साईनसाठी पाहिजे असेल तर आपण कॉसला या साईडला घेतो. हेच आपण करूया. साईनच्या ठिकाणी आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा पुट करूया. देअरफॉर 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा, हे मायनस मायनस असल्यामुळे ह्यांची ॲडिशन होणार आहे. देअरफॉर 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. हा सुद्धा क्वेश्चन इझी आहे, फक्त इथे हे पुट करायचं लक्षात ठेवा कारण हे बहुतांश विद्यार्थ्यांचं हेच राहतं. सो 8th क्वेश्चन आहे सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. हा सुद्धा सोपा क्वेश्चन आहे. आपण सेक थीटाला लिहू शकतो 1 अपॉन कॉस थीटा प्लस टॅन थीटाला लिहू शकतो साइन थीटा अपॉन कॉस थीटा. इथं आपण बघितलं तर डिनॉमिनेटर सेम आहेत, त्यामुळे हे आपण सेम घेऊ शकतो. देअरफॉर 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तर ह्या स्टेपपर्यंत सगळ्यांना जमतं. ह्याच्या पुढची स्टेप काय आहे तर मल्टिप्लाइंग डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय 1 मायनस साइन थीटा. तर ह्या 1 मायनस साइन थीटाने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. सो 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. सो इथं बघितलं तर 1 प्लस साइन थीटा आहे, इथं आहे 1 मायनस साइन थीटा. सो इथं मध्ये पॉझिटिव्ह आहे, इकडं मध्ये निगेटिव्ह आहे. देअरफॉर 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि अपॉन कॉस थीटा
इंटू 1 मायनस साईन थिटा. सो इथं आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा येतो आहे, कारण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि जर ह्या साईनला या साईडला घेतलं तर ते मायनस होणार आहे. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. सो आपण इथं डायरेक्टली पुट करूया कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा. ह्या एका कॉसने ह्या वरच्या एका कॉसला आपण घालवून टाकायचं आणि आपल्याला शेवटी मिळतं आहे कॉस थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा. हेन्स प्रूव्ड. नाइन्थ क्वेश्चनमध्ये दिले टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 2. देन प्रूव्ह दॅट टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. ओके, सो ह्यासाठी काय करायचं आहे तर टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 2 ह्या दोघांचाही स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे LHS आणि RHS ह्या दोघांचाही स्क्वेअर करायचा आहे. सो इथं लिहूया स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. ओके, सो ह्याचा स्क्वेअर आणि ह्याचा स्क्वेअर करायचा आहे. तर आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे की ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर. मग ते आता आपण ॲप्लाय करूया. हे टॅन थिटा म्हणजे ए आहे आणि 1 अपॉन टॅन थिटा म्हणजे बी आहे. सो ए स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर, देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2AB म्हणजे 2 इंटू ए काय आहे आपलं टॅन थिटा आणि बी आहे 1 अपॉन टॅन थिटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. सो इथं आपल्याला कळतं की हे टॅन थिटा आणि हे टॅन थिटा कॅन्सल होतं आहे. देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 इथं 2 राहतं एक. ओके, प्लस 2 इज इक्वल टू 4. हे तर 2 प्लसमध्ये या साईडला गेल्यानंतर ते मायनस होणार आहे. देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 मायनस 2. त्यानंतरची स्टेप आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. हेन्स प्रूव्ड. ओके, सो अशा प्रकारे आपण 9th एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. 10th क्वेश्चनमध्ये दिलं आहे टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एचा होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर एचा होल स्क्वेअर इज इक्वल टू साईन ए इंटू कॉस ए. दिसायला हे फार किचकट दिसतं आहे, पण हे सोपं एक्झाम्पल आहे. फक्त तुम्ही एकदा समजून घ्या. ओके, सो आपल्याला माहिती आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. इथं थिटाच्या जागी फक्त ए आहे, म्हणजे ते ए ह्या अँगलसाठी दिलेलं आहे. सो आपण इथं लिहूया टॅन ए अपॉन सेक स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन कोसेक स्क्वेअर ए आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, आता सेक म्हणजे काय माहिती आहे आपल्याला 1 अपॉन कॉस, ते आपण लिहून घेऊया. आणि टॅन म्हणजे काय आहे तर साईन अपॉन कॉस. देअरफॉर साईन ए अपॉन कॉस ए अपॉन सेकचं आहे ते 1 अपॉन कॉस. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट म्हणजे आहे कॉस अपॉन साईन. देअरफॉर कॉस ए अपॉन साईन ए अपॉन कोसेक म्हणजे असते 1 अपॉन साईन. देअरफॉर 1 अपॉन साईन स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो त्यानंतर येणार आहे साईन ए अपॉन कॉस ए. हे स्क्वेअर झाल्यानंतर ह्यांची टर्म 4 येणार आहे, पॉवर ह्याची 4 होणार आहे आणि ते येते कॉस रेस टू 4a अपॉन 1 प्लस कॉस ए अपॉन साइन ए इंटू साइन रेस टू 4 अपॉन 1. सो इथं या कॉसमुळे ह्या कॉसमधलं एक जाणार आहे आणि ह्या साईनमुळे ह्या साईनमधलं एक जाणार आहे.
सो त्यानंतर राहणार आहे साईन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस कॉस ए इंटू साईन क्यूब ए. आता ह्यातून आपण काय करूया, साईन ए आणि कॉस ए हे कॉमन काढूया. ओके, ह्या पहिल्यामधून साईन गेल्यानंतर फक्त कॉस क्यूब राहणार, कॉस स्क्वेअर राहणार आहे. सो कॉस स्क्वेअर ए, एक साईन गेलं आणि एक कॉस गेलं त्यामुळे फक्त कॉस स्क्वेअर राहिला आहे. प्लस यातलं एक कॉस आलं त्यामुळे इथं कॉस नाही आहे आणि ह्या साईन क्यूबमधला एक साईन बाहेर आला आहे म्हणजे साईन स्क्वेअर येणार आहे. देअरफॉर साईन स्क्वेअर ए. आणि आपल्याला माहिती आहे साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. देअरफॉर साईन ए इंटू कॉस ए ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय 1. देअरफॉर साईन ए and cos A is our answer. Thus LHS is equal to RHS, hence proved. इलेवेंथ क्वेश्चन आहे sec raised to 4a in bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to 1. सो आपल्याला हे 1 प्रूव्ह करायचं आहे. पहिल्यांदा आपण सेकला कॉसमध्ये कन्वर्ट करूया. देअरफॉर 1 अपॉन cos raised to 4a in bracket 1 minus sin 4a minus 2 tan square a. ओके, आता आपण काय करूया, हे 1 minus sin raised to 4a ला आपण स्प्लिट करून घेऊया. सो ते येणार आहे 1 plus sin square a into 1 minus sin square a minus 2 sin square a अपॉन कॉस स्क्वेअर ए. ओके, सो आता पुढच्या पार्टमध्ये आपण काय करणार आहोत, तर 1 मायनस साइन स्क्वेअर ए हे कॉस स्क्वेअर ए येणार आहे. कारण बघा कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. देअरफॉर 1 अपॉन कॉस रेज टू 4a इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर ए इंटू cos square a minus 2 sin square a upon cos square a. तर इथं बघा cos raised to 4 आहे आणि इथं वरती cos square आहे म्हणजे इथं cos square येणार खाली. Therefore 1 plus sin square a upon cos square a minus 2 sin square a upon cos square a. तर डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर ए आहे त्यामुळे आपण न्यूमरेटर्स एकत्र घेऊ शकतो. सो आपण डिनॉमिनेटर एकत्र करून घेऊया. देअरफॉर 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता बघा हे मायनस 2 साइन स्क्वेअर ए आहे, हे प्लस 2 साइन स्क्वेअर ए आहे, सॉरी हे प्लस साइन स्क्वेअर ए आहे त्यामुळं 1 मायनस साइन स्क्वेअर ए हे शिल्लक राहतं आहे आणि त्याच्या डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर ए. आता बघा 1 मायनस साइन स्क्वेअर ए हे कॉस स्क्वेअर ए असणार आहे. देअरफॉर कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए देअरफॉर 1, हेन्स प्रूव्ड. हे शो दॅटची किंवा प्रूव्ह दॅटची क्वेश्चन तसं बघितलं तर इझी असतात कारण आपल्याला शेवटी ॲन्सर काय येणार आहे हे माहीत असतं, त्यामुळे आपला अप्रोच त्या ॲन्सरकडे जातो. आता आपण या एक्झरसाइजमधलं लास्टचा क्वेश्चन बघतोय 12th. हा क्वेश्चन आहे tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू tan थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. हे थोडंसं किचकट आहे त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे. बाय युजिंग आयडेंटिटी माहिती आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, तर हे 1 इथं प्लसमध्ये आहे, हे या साईडला आल्यानंतर ते मायनस होणार आहे. देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. तर ह्या टॅन थिटाला आपण टॅन स्क्वेअर थिटाला आपण टॅन थिटा इंटू टॅन थिटा असं लिहू शकतो. देअरफॉर टॅन थिटा इंटू टॅन थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1.
सो ह्या सेक स्क्वेअर थीटा मायनस वनला सुद्धा आपण स्प्लिट करू शकतो. सो आपल्याला मिळणार आहे टॅन थीटा इंटू टॅन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस वन आणि सेक थीटा प्लस वन. सो या प्रकारे आपण ह्या दोघांनाही स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सेक थीटा मायनस वन आहे ते या साईडला येणार, म्हणजे इथं जे मल्टिप्लाय आहे हे या साईडला येऊन ते डिवाईड होणार आणि ह्यातलं टॅन थीटा जे मल्टिप्लायला आहे ते त्या साईडला जाऊन डिवाईड होणार आहे. सो टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस वन इज इक्वल टू सेक थीटा प्लस वन अपॉन टॅन थीटा. सो इथंपर्यंत आपण आलेलो आहे. इथं आपण एक थेरम वापरणार आहे ज्याचं नाव आहे इक्वल रेशोज. दस बाय द थेरम ऑफ इक्वल रेशोज टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस वन, म्हणजे हे वरचे जे न्यूमरेटर्स आहेत ते ॲड होतात आणि खालचे डिनॉमिनेटर्स आहेत ते सुद्धा ॲड होतात. आता पहिल्यांदा मी टॅन थीटाचं लिहितो आहे. सो टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस वन. दस टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस वन इज इक्वल टू टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस वन अपॉन टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस वन. हेन्स प्रूव्ड. ओके, सो आपण इथं आपला व्हिडिओ थांबवूया. व्हिडिओ फार लेंदी झाला आहे, पण ईच अँड एव्हरी टाईपचे क्वेश्चन अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे व्हिडिओ लेंदी झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्याबरोबर शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.